प्रेझेंटेशन दाखवलं. आम्ही पण सुशिक्षित आहोत, पण मला एक माणूस म्हणून त्यांना प्रश्न विचारावा वाटतो कंपनीच्या मालकाला, खरंच तुम्ही हे फॉलो करताय का? मी एंट्री केल्यावर मला तरी एकही झाड दिसलं नाही. आता आम्ही इथे बसलो, माझ्याच जवळ त्यांना नेहमी हा त्रास होतो. कशाचा? जो स्मेल येतो त्याचा, हे येणारा वास आणि आमच्या पोटात जाणारं पाणी, हे तुम्ही आम्हाला काय देताय? स्लोली पॉइझन. तुम्ही 700 वरून 7,000वर जाताय, तुमची उन्नती करताय, पण आमचा गाव, माझा गाव तुम्ही अधोगतीकडे नेताय. हे माझं म्हणणं आहे. बघा मॅडम, आम्ही एक स्त्री म्हणून मी विचार करते माझ्या मुलांचा पहिला. आता या 700 वरून 7,000 नेतात. आता माझ्या गावाची स्थिती इतकी भयंकर आहे. तुम्ही आज आलात, कधीतरी वेळात वेळ काढून अचानक आमच्या गावाला भेट द्या, कुठेतरी 2 दिवस नाईटला राहा. काय सिद्ध होईल बघा. तुम्ही राहून बघा, राहू शकता का? तुम्हालाही कळेल. आता तुम्ही एवढा वेळ बसलात ना, एक वास येतोय, गुदमरल्यासारखं होतंय आम्हाला. हे तुम्ही अनुभवा. आम्ही कुठेही कुठलेही आम्ही ग्रामस्थ खोटं बोलत नाही आहोत. आमचा व्यवसाय मुख्य शेती आहे, त्याला अनुसरून मासेमारी होता. शेतीची इतकी वाईट अवस्था गेली. आज एक शेतकरीच सांगतो, त्या भाऊंनी सांगितलं, मी 2019 पासून शेती लावत नाही. का लावेल शेतकरी शेती? अक्षरशः जे पावसाने पाणी येतं, एकतर एवढी महागाई, मजुराची जी किंमत वाढली, ते लावून आम्ही शेती लावतो कर्ज काढून, आणि हे पाण्यामुळे ते शेत पीक उभं राहायच्या आधीच कोलमटते. मग आम्ही काय करणार? अशा वेळी आम्ही छोटे छोटे रोजगार शोधतो. तुम्ही आम्हाला 15 व्यक्तींचा आमिष दाखवताय रोजगाराचा. काहीच गरज नाही आम्हाला तुमच्या या रोजगाराची. जर आमची शेती सुपीक राहिली तर आम्ही मानाने सधन शेतकरी म्हणून वावरू. आम्हाला गरज नाहीये तुमच्या अशा रोजगारांची. एक माणूस म्हणून विचार करा. तुम्ही कंपनीत काम करता, तुम्ही विचार करा गावाची कंडिशन काय असेल. मॅडम, आम्ही 2014ला असा आवाज उठवला होता. आम्हाला दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, असं करू नका. आणि तुम्ही शासकीय कर्मचारी म्हणून माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आमच्या मुलाबाळांचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय तुम्ही द्या. कुठलाही वैयक्तिक आमचा वाद या मालकाशी नाहीये. फक्त एक माणूस म्हणून त्यांनी विचार करावा आणि 700 वरून 7,000पर्यंत अजिबात जाऊ नका. आमच्या गावाचं पूर्ण अस्तित्व इथे नष्ट होईल. म्हणून मी सांगते, आमच्या सर्व महिलांकडून या गोष्टीला विरोध आहे. आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगताय, लिहून द्या, अर्ज द्या, कसे आम्ही फॉलोअप घेणार तुमचा? हे का? 2014ला मी हा एक प्रयत्न केला, हाती काही लागलं नाही. अजूनही फाईल आहे. अक्षरशः या स्लोली पॉइझनमुळे श्वसनाचे आजार होतात. दूषित पाण्यामुळे लहान लहान मुलांना स्टोन सारखे आजार. आम्ही आरो वापरतो, पण सगळ्यांची आर्थिक परिस्थिती तशी नाहीये. जो आरो आहे चांगल्या प्रतीचाही बसवला ना तरी आम्हाला आजार होतात. आम्ही खोटं बोलत नाही. तुम्ही प्रत्यक्ष बोरवेल चालू करून ते पाणी तपासा. माती परीक्षण केलंय, कुठल्या मातीचं केलंय? अरे तुम्ही सुपीक माती उचलली असेल, प्रत्यक्ष त्या जागेवर जा, 2 शेतकरी न्या, आमचे ग्रामस्थ कोणतरी प्रतिष्ठित न्या किंवा ग्रामसेवक न्या, अशा मातीचं परीक्षण करा. नक्की तुमचं उत्तर मिळेल. आणि हे केमिकलच आहे. कंपनीवाल्यांना एक माणूस म्हणून तुम्ही नक्कीच विचार करावा असं मला वाटतंय. आणि आमचा कोणाचाही तुमच्याशी वैयक्तिक वाद नाही. फक्त आमच्या लहान मुलांच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करताय असं मी म्हणेन. कारण हे जे चालू राहिलं, आत्ताच मला तर वाटते 25-30% गाव खराब झालाय आमचं शरीर हलवलंय तुम्ही, आणि अजून वाट लावाल असं दिसतंय. हे असं करू नका. बस एवढंच बोलायचं होतं. मॅडम, आम्हाला योग्य तो न्याय द्या. शेतीमध्ये बराच बदल झालेला दिसतोय. आणि कडधान्य भाजीपाला काढतो तर केमिकल, पावसाळ्यामध्ये डायरेक्ट केमिकल काळ्या प्रकारचं दिसतंय आम्हाला. त्याच्यामुळे शेती पण पीक चांगलं येत नाही. पहिला आम्हाला 50-60 पोती भात पिकायचं, तर आता निव्वळ 10 पोती भात पिकत आहे. त्याशिवाय कडधान्य तर काहीच नाही, सगळं करपून गेलेलं आहे. भाजीपाला करायला तर जरा सुद्धा म्हणजे साथ देत नाही जमीन. जर थोडंसं रोपत असतं तर करपून जाते लगेच. म्हणून आम्ही सगळं करायचं टाकून दिलेलं आहे. आणि तसंच हंडा दाखवले, तो माझ्याच घरातले हंडा आहे. पाणी आले, सकाळी मी माझ्या मुलाला दाखवले की बघ ह्याच्यावर एका प्रकारची साय, दुधाला साय येते, तर ते साय दिसली मला. मग त्याला मी लगेच फोटो काढला आणि त्याला दाखवला. आणि फिल्टर बसवायला आम्हाला ऐपत नाहीये, कारण आम्ही शेतीवर फक्त अवलंबून आहेत.
तर मग आम्ही आमच्या मुलांचं भविष्यात आरोग्य धोक्यात घालतोय आणि स्वतः मला सुद्धा त्रास होतोय. मागच्या वेळेस आम्ही कंपनीमध्ये आलो होतो तर जयश्री तिनकर तिला आणि मला खूप त्रास झाला. 2-3 दिवस आम्ही अक्षरशः म्हणजे आजारी पडल्यासारखं वाटत होतो. श्वसनाचा मला त्रास झाला स्वतःला. तर आम्ही कुडूसला पण गेलो तर तिकडे हवामान असंच बदललेलं दिसतं. आम्ही बाहेरगावची पाहुणे आले तर आम्हाला विचारतात तुम्ही इथे कसं राहता, तुम्ही बाहेरून आलेल्या माणसांना त्रास होतो त्यांचं ऐकत नाही का कधी. सांगितलं आम्हाला आता सवय झाली, आम्हाला वाटते का आम्हाला असं होते पण बाहेरच्या माणसांना पण होते. तर तुम्ही 700 टनवरून 7,000 परवानगी न देण्याची आमची सर्व महिलांची अशी मागणी आहे. धन्यवाद.